उदय सामंत यांच्याकडून एसटी कर्मचारी आंदोलनाची दखल घेण्यात आली। एसटी कर्मचारी संघटनेसोबत बैठक सुरू आहे। कर्मचारी संघटनांसोबत चर्चा केली जाते। बैठकीमध्ये एसटी कर्मचारी आंदोलनावर आता तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं यासोबतच अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी सध्या आंदोलनावर आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। सीमा, खरं तर आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली। सध्या उदय सामंतांकडून याची दखल घेतली जाते आणि बैठकीला सुद्धा सुरुवात झाल्याची माहिती आहे। चर्चा कशा पद्धतीने होती? नक्कीच 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली होती। मात्र त्या बैठकीमधून कोणताही तोडगा निघालेला नव्हता। म्हणून पुन्हा एकदा कर्मचारी हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि आज सकाळपासूनच काम बंद आंदोलन केल्यामुळे ठिकठिकाणी याचे पडसाद आणि फटका प्रवाशांना बसताना आपल्याला बघायला मिळाला। तर ऐन गणेशोत्सवादरम्यान एसटी कर्मचारी हे आक्रमक होऊ नये म्हणून आता सरकारकडून याची दखल घेतली जात आहे आणि एक्सप्रेस टावरमध्ये जे MIDC जे कार्यालय आहे त्या ठिकाणी उदय सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांची जी बैठक आहे ती पार पडत आहे। त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्या आता ऐकून घेतल्या जातील आणि त्यावर नक्की काय तोडगा काढला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बैठकीनंतर तोडगा निघणार का आणि हाक आंदोलनाची एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे थांबवणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नक्कीच या बैठकीनंतर आता आंदोलन मागे घेतलं जातं का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद सीमा माहितीसाठी।